शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ टॉपिक या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा, पीएम किसान निधीचा जो हप्ता आहे तो आजपासून येण्यास सुरुवात, याबद्दलची संपूर्ण माहिती आणि त्यासाठी काय प्रोसेस आहे आणि ती काय माहिती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही त्याच्यामुळे तुम्हाला माहिती पूर्ण मिळत नाही। तर बघा, सुरुवात करूया व्हिडिओला। बघा, नमस्कार शेतकरी मित्रांनो, जे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण काल 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काय झालेलं आहे, पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचे विवरण आता करण्यात यायला चालू केलेलं आहे। बरोबर, त्या दिवशी त्यांनी 19व्या हप्त्याचे वितरण करण्यास सुरुवात केलेली आहे। बरोबर, कुठे केलेलं आहे? बिहारच्या स्टेटमध्ये भागलपूर जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या जो 19वा हप्ता आहे त्याचं वितरण करण्यास सुरुवात केलेली आहे। बघा, या योजनेचा जो लाभ आहे तो राज्यातील किती लोकांना मिळालेला आहे? 92 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मिळालेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पुढे काय म्हटलंय, जे हप्ता मिळण्याची अट आणि वेळ काय आहे याबद्दलचं संपूर्ण त्यांनी विधान केलेलं आहे। काय म्हटलेलं आहे? पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचा जो लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाचं म्हणजे ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी थेट लाभ हस्तांतरण डीबीटी म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे प्रणालीद्वारे 2000 रुपये जमा करण्यात येत आहेत। बरोबर, बिहार जिल्ह्यात आता हे जमा होत आहे। त्यानंतर आता आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी करण्यास सुरुवात केलेली आहे। त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे सांगतो। आपल्या जिल्ह्यात, आपल्या या स्टेटमध्ये कधीपासून सुरुवात होणार आहे? बघा, दुपारी 2 वाजल्यापासून हा वितरण कार्यक्रम सुरू होईल आणि आज तसेच उद्यापर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळतील असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, त्याबरोबरच हप्ता मिळवण्यासाठी काय आवश्यक अटी असणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे। बघा, काय असणार आहे? पहिली अट आहे, जर ई-केवायसी अद्याप केलं नसेल तर लवकरात लवकर ते पूर्ण करायला पाहिजे। त्यानंतर दुसरी अट काय सांगितली त्यांनी की बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे हे महत्त्वाचं आहे। बरोबर, त्यानंतर काय, बँक खाते आधारशी संलग्न नसेल तर योजनेचा लाभ तुम्हाला आता मिळणार नाही, याबद्दलची संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे। बघा, हप्ता मिळाला का ते कसं तपासायचं आहे ते पण सांगतो। शेतकरी आपल्या मोबाईलवरून पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आपला हप्ता मिळाला आहे की नाही याची माहिती घेऊ शकतात। बघा, हे स्क्रीनवर जे दाखवले याची ही जी लिंक आहे या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हप्ता मिळाला आहे की नाही त्या ठिकाणी तुम्ही तपासू शकताय। बरोबर, लॉग इन आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आहे, मोबाईल नंबरच्या थ्रू तुम्ही हप्ता मिळाला आहे की नाही हे तपासू शकता। ही जी लिंक आहे ही मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही क्लिक करून चेक करू शकता। बघा, त्यांनी त्याबरोबरच काय म्हणलेलं आहे, आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हप्ता वितरणाचा कार्यक्रम होणार असून सर्व पात्र शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळणार आहे। महाशिवरात्री आहे, महाशिवरात्रीमुळे आज सुट्टी असेल, आज जी आहे ती सुट्टी असेल, पण उद्यापासून तरी याचे जे वितरण आहे हे सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। बरोबर, तर सर्व पात्र जे शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळणार आहे। जर कुठलाही प्रक्रिया बाकी असेल तर ती तुम्ही त्वरित पूर्ण करून घ्यावी, म्हणजे काय, ई-केवायसी करून घ्यावं, तुमचं आधार कार्ड डीबीटीला ट्रान्सफर जे होत असते ते बँकेशी काय लिंक आहे का, ते जी प्रक्रिया आहे ती तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर काय मनात काय क्वेश्चन्स असतील, प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, त्या ठिकाणी तुमचं ज्या प्रश्नांचं निरसन करण्याचा प्रयत्न करता येईल। तर चला मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।